शिडी जरा हलते, जसे मी मगाशी सुद्धा बोललो, आमची चर्चा त्याच्यावर सुद्धा चालू होती. बघा ही शिडी हलते. हां, 4th लास्ट शिडी जरा हलते. दोन्ही शिड्या धरायला लागतात काय? दोन्ही हात? नाही असं काय हे नाही आहे. माझे पाऊल शिडी हलते बघ. ठीक आहे, ट्राय करतो. ती शिडी हलते, एकच हलते. अच्छा तीच आहे का चौथी? ही पाय ठेवल्यावर हल्ली. हा बघा अभि खाली असा दिसतो. राजाराम खडेने बनवलंय. ते मी ड्रायव्हर होते. हा जाता जाता मला तो जुना गणपती दिसत होता. हा एक दिवशी निळाला इंजिन मध्ये उंदीर चढला. बघा इथे अभि बसलेला आहे बीचच्या गावात. हाय हाय. आणि गर्दी बघा सकाळ सकाळ किती आहे. 7:30ची ट्रेन होती पण लेट झाला. ट्रेनला गर्दी खूप आहे. कर्जत 20 मिनटं लेट आहे ट्रेन, पण ठीक आहे हरकत नाही. अभि आलेला आहे टायमात. आता निघूया. आता ऑन टाईम आहे. A few moments later. मित्रांनो आम्ही नेरळला उतरलो आहे आणि आज तुम्ही गर्दी पाहताय. वाटलं नव्हतं एवढे जण असतील, पण अर्धे याच्यातले तर माथेरानलाच जात असतील शक्यतो. आणि बाकीचे आमच्यासोबतच येतील असा मला डाऊट आहे. आणि आपल्यासोबत आज अभि आलेला आहे. किती वेळ आहे झालं मला आहे तो. आता आम्ही आलो आहे टॉय ट्रेनच्या इथे स्टेशनला आहे. बघ इथे गर्दी बघा, म्हणजे त्या स्टेशनवरून आपल्या इथे जॉईंटच आहे. भरपूर जणांना माहीतच असेल तसंही. आणि हे टॉय ट्रेनचे ट्रॅक इथे एंड होते. आपल्याला जायचं आहे त्या साईडला. तर आता इथे बाहेर जाऊन नाश्ता वगैरे करायचा प्लॅन आहे आमचा, कारण पुढे जाऊन परत भेटेल नाही भेटेल सांगता येत नाही. अभि कुठे गेला आहे? हां 7:51 8 वाजलेले आहेत. टॉय ट्रेनला गर्दी खूप आहे आणि आम्हाला गरज नाही टॉय ट्रेनची तशी पण, कारण ते स्टॉप नाही. आम्हाला डायरेक्ट उतरून जायचं आहे. टॉय ट्रेन तर घेऊ नाही शकत. बाहेर जाऊन बघतो टॅक्सी वगैरे मिळते का. आणि इथे गर्दी तर जास्त दिसते, त्यामुळे मला खूप डाऊट आहे आज गर्दी जास्त आहे ट्रेकला सुद्धा. हिरवी चटणी टाका नाही का मित्रांनो. आम्ही आता भजीपाव घेतोय. नाश्ता एकदम अभिनी पण घेतलं नाही. मस्त बघूया आता खातो आणि डायरेक्ट भेटतो नंतर. नाश्ता वगैरे करून झाला आमचा आणि आता टॅक्सीच्या लाईनीत आहे. इथे टॅक्सी उभ्या आहेत आणि इथे लाईन वगैरे लावायला लागते. लाईन एवढी नाही जायला, टॅक्सी तर लाईनीत उभ्या आहेत. बघूया आता किती गर्दी भेटते. 2 आम्हाला ते मध्येच उतरायचं आहे. पेप पोर्टलासाठी किल्ला पेप पेप 134 में उतारेंगे. नाही ना पप्या करून न घेतली मी. पप्या कुठे गेला? चला ही आहे. मित्रांनो आम्हाला कॅब बस आलेला आहे. 100 ना. हा आहेत कॅब मिळाले फायनली. मागे बसलेलो आहे आणि खाली बघा सिलेंडर आहे. डायरेक्ट उडू. ठीक आहे भेटले लगेच तर जातो आणि डायरेक्ट तिथे जाऊनच तुम्हाला भेटतो. बाहेर नाही पडणार ना रे मागणं. बाहेरच्या बाहेर पडणार नाही ना. चालेल ती नीट तिकडे कौस्तुभ शिवाय गेलं. शूज दाखव जरा खालचा सोल. शूजचा सोल दाखव. इज्जत काढतो का? दाखव तर. इज्जत काढतो का? हां तू दाखव. नाही
दाखव ना जरा दाखव तर. काय भारी माणसं असतात एक. ठीक आहे चल फर्स्ट टाइम आहे पहिलं आहे. तर नेक्स्ट टाइम बघ चांगले शूज पाहिजे. आणि ठीक आहे. तूच देणारच मला बर्थडे गिफ्ट. हां ते पण सांग चालेल. हां यांचा मित्र आत्ताच बर्थडे झाला. बिलेटेड हॅपी बर्थडे 7 तारीख. मला माहीत नव्हतं ना. नाही तर मी तुझ्या दिलं असतं. A few moments later. आता आम्ही माथेरानच्या या स्पॉटवर उतरलो टॅक्सीने. इथे बघू शकता तुम्ही रेल्वे ट्रॅक आहे तो क्रॉस करायचा आहे तिथेच आहे. आणि इथे तुम्हाला दिसतंय कड्यावरचा गणपती याची माहिती दिलेली आहे. आणि जे ह्यांना दिसला होता पहिल्या सगळ्यात राजाराम खडे तर आपल्याला इथनंच एंट्री करायची. बोर्ड वगैरे लावलेले आहेत. ते गाड्या थांबतात टॅक्सी वगैरे आणि इथनं एंट्री आहे अशी आत. आणि आता आम्ही वगैरे फोटो काढून ठेवतो आहे. आणि इथे लोक ट्रॅकवरून चालत आहेत. पुढे पण पब्लिक गेलेली आहे. तर आता आमचा इथे रील वगैरे शूट करायचा विचार आहे माझा या ट्रॅकवर वगैरे. केवढूच आहे बघा ट्रॅक. आता बघूया पुढे जाऊया हळूहळू. कितीला सुरू केलं आहे ट्रेक? 8:30 बरोबर झालेले आहेत. 8:30 आपल्याला 2 तास 10:30 वाजतील अंदाजे. शूट करत जायचं म्हणजे ऑब्विसली लेट होणार. थांबा जरा कचरा आहे वाटतं. थोडासा वेळ लागू शकतो. पुढे पब्लिकसुद्धा आहे पण जास्त नसावी असे माझा हे आहे. कारण जास्त चिवचिवाट असलं ना मजा नाही येत. तुला काय वाटतं? शांततेत गेलेलंच बरं वाटतं ना. हो एकदम चाव असलं ना त्रास होतो मग गर्दीचा. त्या स्टार्टिंगला ठीक वाटतं जेव्हा ट्रेक करून. नंतर जेव्हा वरती जाऊन गर्दी होते ना छोट्याशाच पॉईंटवर जाऊन तेव्हा वाटलं ते आलं असं काय चालतं. हो बघा याचे कलावर ते माझे शूज आहेत. आता कळालं का शूजचं. जाऊया आता. जेवढा पटापट कव्हर करू ना एवढा पार्ट तेवढं चांगलं एन्जॉय करत जाणार आहे ट्रेक. आम्हाला काही दिवस पडलाय. संध्याकाळपर्यंत घरी गेलो तरी चालतंय. उद्या गेलं तरी चालतंय तुला उद्या एवढं नको. हे बघ आता 135 आहे ना आपल्याला 156 पर्यंत चालायचं आहे. तिथे जाऊन आपलं ना. हा ते वाटतं तुला अर्धा पाऊण तास लागतो. अरे असलं 135 क्रॉस केली. आपल्याला खाली जायचंय. एंट्री असते आपल्याला. जे आता कड्यावरचा गणपती सांगितलं ना तिथनंच आपल्याला एंट्री आहे. येतो आणि सुरुवात माझं तर म्हणणं आहे की असंच राहावं वातावरण. आता एकदम थंड वातावरण चिल्ड आहे. असंच वातावरण पाहिजे वरती ट्रेक करताना. त्यामुळे थकवा लागणार नाही तेवढा जेवढा आम्ही एक्सपेक्ट करतोय. बघूया. क्लायमेट खूप चांगलं आहे. क्लायमेट चांगलं आहे आणि वाटलं नव्हतं एवढी ते गारठा असेल. सकाळी आता मला ट्रेनमध्ये येताना गर्दी तर होतीच पण तेवढी थंडी पण वाढत होती. पण इथे आल्यावर नॉर्मल टेम्परेचरवर हा इथे जरा हाय अजून गारठा नाही असं नाही. खालचा नजारा तर बघा एक नंबर. तुम्हाला दिसतोय का माहित नाही कॅमेरा तेवढा क्लिअर. मस्त आहे. ट्रेनचा आवाज सुद्धा ते तर धुकं जास्त आहे. ठीक आहे पुढे पब्लिक आहे. मागे सुद्धा पब्लिक आहेत. बघूया आता चला मित्रांनो. आता मी जरा रील शूट करतोय म्हणजे झाले ऑलमोस्ट करून. एक रीलचं थोडे शॉर्ट घेतले इथे आणि आता पुढे जाऊन कंटिन्यू करायचे काय तुम्ही माझ्या इंस्टाग्रामवर बघालच. आणि आपण ती नंतर इथे सुद्धा टाकूच आपल्या युट्यूबवर शॉर्टमध्ये. तर आम्ही मुद्दामून थांबलोय कुठे माहिती आहे काय? 143 ह्या दगडाच्या इथे थांबायचं बघा. फोटोशूट चालू आहे. 143 आय लव्ह यू. बघा मित्रांनो लग्न झाल्यावर लोक एडे होतात. गावात काय करतील बघा. बिहाइंड द सीन बघा. हा तर मी बोलतो रील तिकडे जाऊन नक्की बघा. ती येईल 2 दिवसात पुढच्या. इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका. आयडी इथे तुम्हाला दिसतोय ब्लॉगर सीड. तर तिथे जाऊन फॉलो करू शकता आणि रील सुद्धा एन्जॉय करा. आणि मी आय थिंक भरपूर वर्षांनी असं काहीतरी ट्राय करतोय जे मला करायचं होतं. अरे हे काय एक वारी. हा तर मी बोलतोय की मला भरपूर वर्षांनी असं काहीतरी करायचं होतं. काहीतरी रील पाहिजे आपल्याला सुद्धा जे माझ्या मनात होतं. तेवढी रील कशी होईल माहीत नाही पण मी माझा पूर्ण प्रयत्न करेन. तर नक्की बघा. हे चल रे आईला नुसता फोटो बनतो. काय किती वेळा आहे करशील झाला. अरे याला सांगा रे पहिल्यांदाच कॅमेऱ्यावर आहे. जबरी हे की. आणि ते ट्रॅक बघा एकदम एस आकार. एस ब्लॉगर सीटचा एस. स्नेक याला स्नेकच दिसणार.
माझं इनिशियल लेटर आहे सो मला माहिती. येस. चला अजून भरपूर चालायचं आहे. इथनं आपल्याला मंदिर दिसतंय बघा पुढे वरती टोकावर व्हाईट दिसते थोडं. तिथपर्यंत जायचं आहे मित्रांनो. खाली दरी बघा आणि आता जवळ झालं आमचा पॉईंट जिथून ट्रेक सुरू करायचा आहे. पण आता इथं ह्या स्पॉटला थांबलो कारण हे बघून दरी इथनं जर गेला हे माझे शूज. डोंट वरी. तो असा आपला एवढा हे नाही तिथे पण थोडाफार असेल. अजून मी पण नाही केलं कधी ट्रेकला. या फर्स्ट ट्रेक आहे इकडचा. सो बघूया काय होतं. पुढच्या यायला नेक्स्ट टाइम तू चांगले शूज घे जरा ग्रिपवाले. तू देणारच बड्डे गिफ्ट. हां मित्रांनो आता बोलता बोलता माझं लक्ष गेलं वरती सुद्धा एक किल्ल्यासारखंच आहे काहीतरी बुरुज दिसतोय मला इथे बघा ना वरती. छोटासाच आहे पण माहीत नाही आता किल्ला आहे का माहीत नाही कुठला. ठीक आहे जाऊया आपण पुढे. A few moments later. फायनली कड्यावरच्या गणपतीच्या इथे पोहोचलोय. थोडा पुढे आलोय. आपल्याला गणपती सुद्धा असा पूर्ण वरती प्रॉपर बघायचा होता कसा आहे केवढा मोठा आहे तुम्हाला इथून कळेल. आणि तिथेच आता जाऊ आम्ही पुढे जाऊन. इथून आहे एंट्री. आता आम्ही एवढा पुढे आलोय वळसामावरून पूर्ण फक्त हा सीन घ्यायला. आणि इथे बघा आणि ह्या मंदिराची माहिती तुम्हाला खाली गेल्यावर देतो. हे बघा मित्रांनो इथनं एंट्री आहे आणि इथेच काही काका बसलेले असतात इथे विकायला फळं वगैरे. आम्ही आता इथे ज्यूस पियालो आहे लिंबू सरबत आणि आता इथनं खाली जाऊ. चला सुरुवात करूया. चला गणपती बाप्पा ते मोरया बोले मोरया. हे बघा असं उतरायचं मित्रांनो. इथनं हळूहळू उतरतो आम्ही आता. मी बघा हे तू पुढे जा. तू पुढे राहा. माझी ग्रीप सुटली तर तुझ्यावर तरी नको तू खालीच पड. मी तुला वाचवायला तरी येईन. नाही तू माझ्यावर पडशील. तू मला पण घेऊच तर मी मला उतरताना दाखवू शकत नाही ना. ऍटलिस्ट तू तर उतरत कळेल ना लोकांना किती उतार आहे असं. मी प्रॉपर तुला शूट करतोय. मी मला स्वतःला नाही येऊ शकत नाही तर मी स्वतः पडायचो शूट करायच्या नादात. जवळपास 10 मिनटं बाकी आहेत आणि आता आम्ही ट्रेक खरी सुरू केली आहे बघायला गेलं तर. आता आम्ही नुसतं ट्रेलच करत होतो आतापर्यंत. चल हे बघ इथे एक छोटंसं मंदिर आहे शंकराचं. खाली मूर्त्यासुद्धा आहेत. जाऊन तुम्हाला दाखवतो. तिथे मुलं उभी आहेत तिथे. इथे मूर्ती आहे. कडेवरच्या गणपतीला जाताना आणि पुढे गेल्यावरच आपल्याला 2 रस्ते होतात. एक जातो इकडे किल्ल्यावर आणि एक जातो तिकडे गणपतीच्या इथे. चला मग आता गणपतीच्या इथे पहिलं जाऊया. मित्रांनो जरा फुटेज हलत असेल तर त्यासाठी सॉरी कारण ते उतरायला पण तसंच आहे. इथनं खाली जायचं रे. हवा ॲरो दाखवलं ना इथनं किल्ल्यावर जायला आणि इथून पुढे कड्यावरच्या गणपतीसाठी. आपल्याला परत एवढं मागे यायचं आहे पाया पडून झाल्यावर. तर इथे सोपं आहे मित्रांनो. बाजूला असा रस्ता आहे केलेला त्यामुळे साईडनी चालू शकतो तसं एवढं हे नाही प्रॉब्लेम. फक्त तिथे उतरताना जराच दगडी वगैरे नीट प्रॉपर बघून उतरायला लागतं. तुला बघू शकता खाली दरी आहे पूर्ण आणि अभि पुढे चालतोय. तुम्हाला माहिती देतो गणपतीबद्दल आणि मग आपण पुन्हा ट्रेकला सुरुवात करूया. ठीक आहे लेट झालेलं आहे पण ठीक आहे हे होतंच. आता शूटचं करायचं म्हणजे असं होणारच आहे आम्हाला. बघूया इथे आता पाया वगैरे पडतो. इथे माकडसुद्धा असतात त्यामुळे जरा सावधान राहायला पाहिजे. वस्तू गायब व्हायच्या नाही तर पटकन खेचून घेऊन जाऊ शकतात माकड. त्यामुळे सावध राहा तुम्ही सुद्धा आलात तर. आलेलो आहे आम्ही ते. हे बघा हे दिसते पूर्ण डोंगर. त्या साईडनी दिसत नाही म्हणून मी मगाशी वरती त्या साईडला पॉईंटला गेलो होतो. तिथून तुम्हाला दाखवलं कारण ह्या अँगलने दिसत नाही गणपती. तिकडे जाऊन दाखवतो तुम्हाला. तिकडनं थोडाफार दिसलं तर दिसेल. इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावला आहे आणि इथे गणपती बाप्पाची मूर्तीसुद्धा आहे लालबागच्या राजाची. ही जो खाली आता दरवर्षी मारते इथं खाली जी जेवढा हात पूजा पोचतो. असते ना दिवशी 17 डिसेंबर सुद्धा दर्शन घ्या ही आणि मूर्ती आपण स्थापना आता झाली ना? या काकांना अच्छा. विचारूया या गणपतीबद्दल. अच्छा म्हणजे संकष्टीच्या दिवशी. नाही संघ उपासूच नाही मी की आता संघटित आहे. उंदीर मामा सुद्धा आहे ते बघा एवढे मोठे आहेत. ही भंडारा असते तिथे. चला आता तिथे जातो आणि तुम्हाला दाखवतो वरती दिसतंय काय. बघूया तेवढं दिसतंय ते.
वरून तुम्हाला एकदम clear दिसतं. हे बघा इथनं सुद्धा दिसतात थोडे. आपण त्यासाठीच वरनं एक शूट घेतलं होतं आणि इथे आपण गणपतीला पाहायला लागते, एवढी हाईट आहे. चला मग आता काकांना जरा विचारूया माहिती या गणपतीबद्दल आणि मग आपण पुढे आता माकडं नाहीये, सुरुवात करू. माकडं दादा उघडी दिसले. राजाराम खडेने बनवलंय. ते मी ड्रायव्हर होते. हां जाता येतात त्यांना रोज तो जुना गणपती दिसत होता. हां एक दिवशी निळाला इंजिनमध्ये उंदीर चढला अच्छा नेरळ स्टेशनला, त्या समोर गाडीवानी. हां त्याने प्रयत्न केला काढायचा, पण तो काय निघाला नाही. इथे येऊन त्यांनी जेन मारली हां उंदराने. त्याला ती साक्षर झाला हां का इथंची आहे. 2004ला तिने सुरुवात केली कामाला आणि 18 हा गणपती पुरा झाला. 2018ला 18ला बापरे. 14 वर्षांनी फक्त गणपती उभा राहिला. हां नंतर जी कामं ही पुढं हां 14 वर्ष लागली. 14 वर्ष लागली. आता का पाणी नाही ना इथं, पाणी नाही तर काम करू शकत नाही असं आहे. हां. ठिकाणी आणि असं कलर काम असं किती वर्षांनी करता? आता 2-4 वर्षांनी 4 वर्ष झाले आता. 4 वर्ष यावर्षी झाली. बघू आता नोव्हेंबरला करणार कलर यावर्षी. अच्छा हा म्हणजे पाऊस पडायला गेला का कलर करत म्हणजे मला वाचणार कलर. कलर काम पण एकदम हार्ड होत असेल ना करायला? किती वेळ लागतो कलर वगैरे करायला असं पूर्ण एवढं? कलर वगैरे टाळणार 2 दिवस होतो, पण ते अच्छा. परांजी बांधायला त्याला 4-5 दिवस जातात. अच्छा. मटेरियल आणायला जातो 15 दिवस. हां बरोबर. एवढा वरती 400 बांबू आणायचे म्हणजे खायला हो. 400 बांबू लागतो येतं परांजीला. यावेळी आम्ही आणण्याचं भाड्याची. रस्ता पण व्यवस्थित नाही. हो म्हणजे कसं ट्रेनने वगैरे आणता सामान की असं चालतच आणतात? नाही ट्रेनने आमचा येते ना, हा. मटेरियल गाडी येते ना, ते म्हणजे आणतो किंवा पिकअप येते आमची. अच्छा खडी टाकली तर पिकअप येते. अच्छा त्यांना परमिशन आहे म्हणजे पिकअप कामावरती येतं ना, घेतो परमिशन घेतो आम्ही. ओके ओके. आणि किल्ल्याबद्दल सांगाल जरा पण माहिती? त्यांनीच बनवले, राजाराम खडेनेच केलेले ते. अच्छा ते मंदिर पण वरचं त्यांनीच हे केलं. केलं ते. अच्छा मंदिर केलं, आणि शिले- किल्ल्याची माहिती काय? तुला किल्ल्याची बांधणी सांगू तुला. हम्म. कल्याणचा खजिना लुटला हां ते तिथं आहे स्टोरी ती. अच्छा तिथून भुयार कल्याणला निघतो तो. इथनं डायरेक्ट कल्याणला? हा कल्याण नाही, कल्याणला खजिना लुटला असं बाबा आहे बघा, इतिहास आहे हा बघा. खजिना लुटला असं हा, ते तिकडे. आहे बघा इतिहास मध्ये. अच्छा ते इथून झालेलं ते. अच्छा म्हणजे तो भुयार इथं आहे की आता बुजवलाय तिथं वगैरे? कोण जायत नाही तिथं. अच्छा गेले ते आले नाही. अच्छा असं झालंय. मग- अच्छा अच्छा. ते कुठे खाली गुफेत वगैरे त्या साईडला आहे काय? हे पाहतो मी, आपण काय प्रत्येक बाहेर गेलो नाही. आता आपण इथं पूजा करतो बस झाली, कारण आपल्या तेवढं होत नाही ना. तर इथं पहिले एक शिडी उतरवला आहे हां आणि तिथं एका 1-2 शिड्या आहेत चढायची. झाडाच्या. त्या शिड्या हो, बिड्या बरोबर. उतरवल्या. डायरेक्ट रोप बनवला होता, रोप. म्हणजे हा बघितलं आता एका व्हिडिओ. मटर बिटर सगळं रोप नाही हा आता. हा. आता इथून किती वेळ लागतो इथनं मी आता गाड्यावर? याने जाण्यावरती तुमच्या ते आज मी अर्धा तास पण झालं. अच्छा 1 तास लागेल तुम्हाला. हा. असं आहे ते. टोटल तिथून खालपासून 1.5 तास लागतो ना काहीतरी ट्रेकसाठी? ठीक आहे चालेल. तिकडून पण रस्ता आहे, पण तो जरा डेंजर रस्ता आहे. फणसवाडीची. हां हां फणसवाडी म्हणून नेरळची फणसवाडीवरून बाहेर असतात. आपण आता या एरिया पनवेल एरियामध्ये आपण आता तो खालचा एरिया ना, हां तो पनवेल एरिया सगळा इकडं. हा पनवेल. हा, तो ते राजाराम धन्यवाद खडे काका. राजारामकडे. कुठे गे- ते expire झाले. कधी? हा, 2 वर्ष आले. अच्छा मग मी आपला येतो सेवा करायला. ते गावातलेच होते का? हा, गावातले होते आमच्या गावात. फक्त मोटरमॅनचं काम करायचे? हा, मोठ्याचं काम होतं, रिटायर झाले तर आपलं हे काम चालू दिलं त्यांनी. ठीक आहे धन्यवाद काका माहिती दिल्याबद्दल. चला आता आपल्याला काकांनी चांगली माहिती दिली आहे या गणपतीबद्दल आणि पूर्ण फोर्टबद्दल सुद्धा थोडीफार. तर आता आपण जाऊन पुढे कवर करूया. अजून 1.5 तास तरी लागेल. इथनं दिसतं आपल्याला समोरच. अर्धा-पाऊण तास जास्तच लागेल. 1 तास धरतोय आम्ही कारण शूट वगैरे करत जाणार आहे. होय भेटाल मला. हा चल सिद्धेश. हां सिड अभिषेक. चला मित्रांनो आता इथे सुद्धा मित्र काही भेटलेत. आपल्या चॅनलला सुद्धा त्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे. आता ते सुद्धा ट्रेक करतातच आहेत आपल्यासोबत, मागोमाग येतीलच, भेटतील आपल्याला कारण आपण हळूहळू जायचं शूट करत. आणि जे आता बोलले संकल्पना कैलासवासी राजाराम खडे 2 वर्षापूर्वीच त्यांचं निधन झालं असं आता ऐकलं. अभिनी विचारलं प्रश्न त्यांना काकांना. आता बघूया इथून किती वाजले तरी 10 वाजले. 10 वाजून 10 मिनटं. जवळपास आमची 20 मिनटं गेली इथेच सगळं पूर्ण प्रॉपर माहिती घेण्यात. तर आता 10 वाजून 10 मिनटं झालेत. आता बघूया वरती गेल्यावर सांगतो तुम्हाला किती वाजता पोचलो, अंदाज एक येईल. आता ते मित्रसुद्धा झालेत तर बघूया आता ते सुद्धा येतात काय वरती किल्ल्यावर. तिकडे पुढेपर्यंत आले तर बरं होईल. आम्हाला येताना कंपनीसुद्धा होईलच. आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा केलेलं आहे त्याने. तर थँक्यू मित्रा, तू आता पाशीलच हा व्हिडिओ. तर धन्यवाद. असाच फॉलो करत राहा, सबस्क्राईब कर आणि अजून आपले सबस्क्रायबर वाढव. आपल्या फॅमिली वाढून दे हळूहळू एक. आणि आता कसं जोमाने घेतले जरा व्हिडिओ करायचे म्हणजे करायचे. सो हे त्यासाठी ट्रेक वगैरे सुरू केलं आहे पुन्हा एकदा. माझ्या
हां आणि हा आपल्याला जॉईंट असणार आहे. हा वर इथून आपल्याला जायचं आता खाली. सुरुवात आलेलं आहे बघ, इथे पॉईंट लावलेला आहे. कड्यावरचा गणपती लेफ्ट आणि राईट गेलं की पेफोर्ट. तर आता बघू शकता रस्ता कसा आहे, एकदम झाडी वाढलेत. पावसाळ्यात आलं ना मित्रांनो, इथे तुम्ही चांगले शूज घालून या, या नल्ल्यासारखे घालून येऊ नका. आता आलाय ठीक आहे, कारण बर्थडे गिफ्ट भेटणार आहे मला. आहे. अरे किती वेळा बोलशील तेच. आणि हे बघा, एक कारवीची फुलं आहेत मित्रांनो झाडं. आता ती वाळली आहेत, आता त्याच्या बिया जेव्हा सुकून खाली पडतील ना, ते पुन्हा ते 7 वर्षांनी उगवतील. भारी, जेव्हा येतील तेव्हा काय भारी वाटेल. 7 वर्ष आता परत बाबा 7 वर्षांनी यायला लागेल आपल्याला. हा बघा मित्रांनो, इथे जरा स्पॉट डेंजर आहेत. जरा इथे खाली एक शिडी उंच आहे आता खाली उतरायला, तिथून मग खरा ट्रेक सुरू आपला. हां हो ठीक आहे, जाऊया सावकाश, काही नाही. इथनं आरामात ये रे, लगेच मागे नको थांबू, थोडा गॅप नाही ठेव. म्हणजे कसं तू पण आरामात येशील. तुला इकडनं जायचं तर इकडनं जा, मी इकडनं जातो. हे बघा मित्रांनो, हे झाडंसुद्धा भारी आहे. जांभळी जांभळी फुलं आहेत छोटी छोटी त्याच्यावर. काटेरी दिसत आहेत पण नाही काटेरी आहे, फक्त असे दिसायला काटेरी आहेत पण नाही आहेत ते काटेरी. तुझा एक पाऊल चुकला की डायरेक्ट तू खाली मित्रा. अरे बाबा हाच पॅच बोलवतो. हा पावसाळ्यात डेंजर आहे, इथनं स्लिप होतात पाय. हे बघ होणारच. हे बघ कसं आहे मित्रांनो, बाबा पूर्ण कातळ आहे आणि याच्यावर कुठे तुम्हाला पकडायला चान्सच नाही. बाजूबाजून जायला लागेल. आता नीट जा इथनं सावकाश बाजून. याला जाऊन ते पहिला, नंतर मी जातो मित्रांनो, तुम्हाला दाखवतो याला केवढा उतर आहे. आहे का इझी आहे काय हे बाबा. दोन्ही पाहिलं नको ठेव जाशील. हां चला आता मी जातो. हिला याच्याकडे बघून माझी पाठायला लागली. चला जातो नीट, नाही तर मी जायचो. डन ठीक आहे ना, चल. तर मी पण होतो हळूहळू पुढे. रिस्की जाम वाटतंय, माझे पाय सारखायचे, तुला बोललोय खरा. तर मित्रांनो एवढा पॅच केलेला आहे बघा, बघू शकता मित्र आलेत मागून. रिस्की आहे बघा, असं क्रॉस होऊन यायला लागतं पाय टेकत. आणि माझ्या हातात तर कॅमेरा आहे त्यामुळे जरा जपून यायला लागलं मला. पहिली शिडी सुरू झाली आणि पुढे गडावर गेल्यावर 2 शिड्या आहेत, ते उभे आहेत पूर्ण. तर इथनं उतरायचं हळूहळू. अभी सगळं ओके ओके. कुठली शिडी हालत नाही, पायरी नाही. चला येतं एवढा खाली गेलं. हा येतो येतो, तू हो पुढे. आता मला आधी बघू दे कसं जायचंय, कुठे पकडायचंय. चला कुठे जर खराब आला तर सॉरी मित्रांनो. दमलाच? दमलो नाही, पाय खाली जातो पटकन व्हिडिओ शूट करायचा. क्रॉस या. अरे माझा गेला ना आता म्हणून बोललो, रिस्क नको. शेवटचा व्हिडिओ व्हायचा. डोंट वरी, मी टाकीन तुझ्या लॉगला. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. चल आता पोरांना प्रॉपर, आता मी उभा पण येऊ शकतो. आता क्रॉस मित्रा डायरेक्ट तिथे गेल्यावर भेटतो मित्रांनो. एक हाताचा करते. हा मित्र सुद्धा येत आहेत. इकडे खाली आल्यावर एवढं काय नाही वाटत, खाली आल्यावर नॉर्मल आहे. फायनली आम्ही खाली उतरलो आहे स्पॉटवरून इथून. आणि तो एक बघ आता ते मित्र दोघं तिघं आहेत त्याच्यावरती, तो काठी वगैरे टाकतोय. आम्ही आलेलो आहे आता, खाली पोचलोय फायनली. आणि आता पूर्ण उतारच आहे स्टार्टिंगला. परत हे चढायचं सुद्धा एवढं वरती. आता इथे पब्लिक सगळे थांबले पुढे. जायचं इकडे. काय खाली काय कपडे धुवायला जायचंय? तर इथे डायरेक्ट गेला ना धबधबा आहे आणि ह्या धबधब्याच्या खाली बसलेत आता लोक.
आपल्याला पुढे कंटिन्यू करायचं आहे. बघू शकता इथे एकदम छोटे छोटे रस्ते आहेत चढायला पण असं जायला, चढण उतरण दोन्ही आहेत मिक्स. आणि इथून जरा तरी काय गेला की डायरेक्ट गेला, परत भेटायचं नाही, परत टाटा बाय बाय इथनंच. आता बघूया इथनं कसं आहे, दिसतं तर डेंजर आहे, पण बघूया. कातळ आहे, परत पाणी टेंट टाकू शकतो. हडीस आल्या, टेंट टाकल्यावर जाशील खाली, इथनं वारा आला ना रात्री टेंट सकट खाली. ब्रेक घेऊया, जरा घेऊया ना ब्रेक. काय परत खायचं? नाही, पिऊया फक्त पाणी. मग तुझ्यातली संपवतो हां की? तेच घेऊया. तर मित्रांनो, आम्ही आता एक छोटा हॉल्ट घेतला इथे आणि आपल्यासोबत मगाचे मित्रसुद्धा आहेत. हे सुद्धा मुंबई सेंट्रल वगैरे सगळे त्या साईडने मुंबईवरून, आणि सगळे कोकणातलेच आहेत. तर आमची चर्चा वगैरे झाली इथे थोडा वेळ. तुझं नाव काय? नितेश. नितेश. तुझं? आर्या. ऋत्विक. पृथ्वी. आम्ही सगळे एकाच सोसायटीतले. अच्छा, मुंबई सेंट्रलच प्रॉपर. हे सुद्धा सकाळी लवकरच आर्यनगर. निघाले, पाच वाजताच निघाले. आर्यनगर मधून? थोडा 1 तासभर. कुठे? पोस्टाच्या बाजूला? पोस्टाच्या बाजूला, आरटीओच्या बाजूला. हा, त्या बिल्डिंग मध्ये तिकडे. हा, प्रभुळकर. करण प्रभुळकर. हा हो, हाच सर. हा करण प्रभुळकर वगैरे. हा. त्याचे पण 2 भाऊ आहेत ना. हा, मग तो त्याचा भाऊ आहे ना, स्वप्नील. थोडा वेळ थांबू, 5-10 मिनिटं, आणि मग तो continue माझा करूया. मित्र. आणि आता कडेकडे जातोय बघा, इथेच सावली दिसते. नंतर पुढे गेल्यावर त्या डोंगरात गेलो ना आपण, तेव्हा पूर्ण ऊन आहे. ते आपल्याला आता पूर्ण चढायचं आहे. सरळ सरळ असाच रोड असावा तिथे गेल्यावर, पण मग काय वाटणार नाही उन्हातनं. एन्जॉय तर करतोय आता. आता तरी सध्या नॉर्मलच चाललंय सगळं. बघू. आई, मला कॅमेरा ठेवायला लागणार आहे वाटतं. चला. जाशील ना? रेंज आली रे. होई बाबा, मला कॅमेरा ठेवायला लागतोय वाटतं. हे घेतोस का जरा? एवढा पुढे जायला सांगितलं कोणी तुला? आले आले आले. कसा वाटतोय ट्रेक मित्रा? खूप एन्जॉय करतोय. पहिला वाटलं नव्हतं एवढा डिफिकल्ट असं. हा, म्हणजे छोटा ट्रेक आहे, पण थोडा डिफिकल्ट आहे. काय काय पावसाळ्यात तर अजूनच डेंजर होत असेल, कारण जे बघा ना कसं छोटे छोटे आहेत पाऊल वाटा, आणि डायरेक्ट खाली दरी, त्यामुळे रिस्क जास्त वाटते. हे बघ, आता इथनं पूर्ण चढण सुरू व्हायला. आणि हा बुरुज दिसतोय किल्ल्याचा, भगवा फडकतोय. ते आहे मंदिर. अजून एवढं चढण आहे, आम्हाला अर्धा-पाऊण तास जाईल तरी, स्लो जात. बघूया, थांबत जातोय. पण आता डायरेक्ट पुढे जाऊनच थांबू. आता जरा ब्रेक घेतला आहे मी तसा, सो आम्ही कंटिन्यू करू. आपण पहिलं मंदिरात जाऊ, नंतर आपण फोर्टवर येते. आणि इकडे पूर्ण माथेरान साईड आहे, इकडे पनवेल साईड आहे, जसं काका बोलल्याप्रमाणे. चला, आता हे सुद्धा बाहेरची पब्लिक आहे. आपले 3 मित्र गेले पुढे, आपण पण जाऊया. चला, अभिषेक. अभिषेक पुढे होत आहे का? मी पुढे होऊ? हां, होऊ शकता. असं काही नाही, मागेच राहायला पाहिजे असं. पुढेही होऊ शकता. अजून पब्लिक येते मग मित्रांनो, खूप गर्दी आहे तशी मागे मित्रांनो. आम्ही तो पॉईंट क्रॉस करून पुढे आलो. आता थोडा इथे होतो मग अशी, आणि इथे एक दुकानसुद्धा आहे, पाणी बॉटल वगैरे मिळते, लिंबू सरबत वगैरे सुद्धा. सो ते बघूनच मला आनंद झाला असा. मी तुला वाटतं ॲटलिस्ट येताना जर आमचं पाणी जर संपलं तर आम्ही तिथे घेऊ शकतो बाटली वगैरे पुन्हा. आणि ऑब्वियसली पैसे जास्तच लावतील जरा, कारण एवढ्या वरपर्यंत आणायचं वजन उचलून, म्हणजे थोडे पैसे एक्स्ट्रा दिले तर काय वाटत नाही त्यांनासुद्धा. पण आपल्यालासुद्धा तेवढीच गरज असते. सो समजू शकतो त्यांचं हालत काय असेल. सॉरी, जरा असं चढून आलं म्हणून दम लागला आहे. हां, अभी जाम फास्ट गेलास बे.
इझी आहे, इझी तर आहे रे तसा. मी तुला बोललो ना थोडं थोडं चढण आहे, पण असं असेल तर काय वाटत नाही. प्लेन असेल तर उन्हातनं जायला सुद्धा. तर थोडाच पुढे येतात 15 पावलं आणि बघा इथे सुरू झालेलं आहे. ही पूर्ण अशी उभी चढण आहे दगडाची आणि हा पूर्ण कातळ आहे. उभंच्या उभं 90 डिग्री चढूच शकत नाही. चला तर चढण बघा मित्रांनो इथे. पकडू का? नको थांब आधी. हा सध्या गरज नाही, थांब, लागलं तर मी सांगेन. नाही इझी आहे. इझीच आहे. हां शिड्या नाही आल्या ते अजून, मला वाटलं इथे आल्या, कारण एकदम दरवाजासारखं दिसतोय किल्ल्याचा द्वार आलेला आहे. हे बघा दगडी दिसत आहे तिथे. हां हे शिड्या आलेत. जाऊया पुढे. हेच शिड्या बोललो तुम्ही, ह्या 2 शिड्या. याच्यानंतर परत वरती जाऊन असं चालायचंच आहे. चला वरती आता. मित्रांनो मी सुद्धा अभिच्या मागोमाग चाललो आता. शिडी जरा हलते, जसे मी मगाशी सुद्धा बोललो, आमची चर्चा त्याच्यावर सुद्धा चालू होती. बघा ही शिडी हलते. हां 4th लास्ट शिडी जरा हलते. दोन्ही शिड्या धरायला लागतात काय? दोन्ही हात? नाही असं काय हे नाही ठीक आहे. आहे, माझे पाऊल शिडी हलते बघ. ठीक आहे, ट्राय करतो. मित्रांनो हे बघा, तुम्हाला चक्कर आणवतो मी जरा. ती शिडी हलते. एकच हलते. अच्छा तीच आहे का चौथी? ही पाय ठेवल्यावर हल्ली. हा बघा अभि खाली असा दिसतो. चला मित्रांनो एवढा तरी आलो. 1 शिडी पार केली आम्ही. आणि इथे बघा मी मगाशी इथे होतो तर एक शेवटची शिडी पूर्ण उभी आहे. उभी हळूहळू जाऊया आपण. तर वरती गेल्यावर अभिकडे देतो कॅमेरा, रिस्क नको. जरा पकड वरती आलं की. एवढं चढ नाही मित्रांनो. हां त्याच्यासाठी मुद्दाम अभिकडे दिला कॅमेरा. पण ठीक आहे, इथे 2 हात लागतातच. तुम्ही काय शूट करत येणार नाही, त्यामुळे तुम्ही आरामात चढू शकता. फक्त त्या शिडीचं लक्षात ठेवा, पहिल्या शिडीवर 4th लास्ट शिडी हलते जरा. आता असं चढण आहे. हे बघा हा पण एक रिस्कच आहे बघा. इथनं डायरेक्ट वरती आहे. ढेंगा बघा किती मोठी टाकायला लागतील. इथून कॅमेरा तुला परत धरायला लागणार आहे माझा. आता पूर्ण असं चढण आहे मित्रांनो. जरा असा अवकाश या पावसात नव्हतं तर एकदमच रिस्क असणार इथे. कारण बघ ना पूर्ण गुळगुळीत आहेत दगड. पाऊल असे हात वगैरे टेकत नीट या, म्हणजे नीट या. जाऊया आता वरती. जा हा तू पहिला जाऊ. हां जा, येतो मागणं. इकडनं पण जाऊ शकतो, जेवढा लांबून का चालतंय. चल आता इथनं गेला असतो, इथनंच जाऊया. हे काय रे बाबा, वजनदार. फायनली आलेलं आहे वरती. तेवढंच चढण आहे, एवढं पठार आहे पुढं. एवढंच चढण, शेवटच्या नंतर मग पुन्हा पठार आहे मित्रांनो. मग पुन्हा ट्रेल सुरू एक बाजू. जसं तर मागाशी बाजूबाजून आलो तसंच. चला त्यांच्या मागोमाग जाऊ. हो अभि घसरगुंडी बघून ठेवा तुम्ही फक्त कसं आहे तिथे. मग मी व्हिडिओ बंद करतो थोडा वेळ वरती पोहोचेपर्यंत. फक्त आपले मित्र पहिले बुरुजकडे गेलेत. बुरुज पॉईंट पहिला करतात. आपण पहिलं मंदिर करूया, नंतर मग आपण शेवटला बुरुज करूया. हे बघ इथे टेंट वगैरे बांधू शकतो जर हे घ्यायचं असेल ना आपल्याला. कॅम्पिंग, हा तेच इथे कॅम्पिंगसाठी ठीक आहे, तेवढी जागा आहे. हे बाशी इथे कॅम्पिंग वगैरे करू शकतात कोण आलं तर. आता जवळपास कंटिन्यू चाललं ना आपण. किती वाजले? 10:30च्या नंतर अर्धा तास कंटिन्यू आलं. पूर्ण चढण होतं, एवढं पार्ट कवर करून घेतला. आता काय नाही, आता फक्त सरळ चालत जायचं आहे मंदिरापर्यंत. अजून एक शिडी आहे पुढे मंदिराची, ते लोखंडाची, ती पण अशी पूर्ण हलते. आता बघूया, तिची कंडिशन पण बेकारच आहे जशा आता दिसल्या. ही झाडं लागत आहेत.
हां चला, इथे एक झाड आलं आहे, झाडाच्या बाजूला जरा आराम करू, पाणी वगैरे पितो. स्वामी समर्थांचा मठ आहे छोटा, हे बघा इथे. आणि आपल्याला पुढे कंटिन्यू करायचं आहे, पण बाहेरूनच पाय पडे आता. आपल्याकडे ऑलरेडी वेळ झाला आहे आणि ते बंदसुद्धा वाटतं आहे असं मला तरी. पाणी प्यायला थांबूया इथे, थांब. इथे सुद्धा थांबतात लोक, शेकोटी वगैरे करतात. मठात येत असतील ना लोक. बरोबर या पॉईंटला 1 तासात पोहोचलो मित्रांनो. मठाच्या इथे निघाल्यावर आपल्याला मित्रांनो असं अजून पुन्हा चढण आहे एवढ्या भागात, आणि पुढे जाऊन असा पुन्हा पठार येईल मंदिराच्या इथे जायला. तर आता आपण कॉर्नर जाऊया, इकडनं पण आहे, इथनं सुद्धा. तर मी आलो इथनं, अभिच्या मागणंच पावलावर पाऊल ठेवत त्याच्या. ओव्याचा वासाला, ओवा, हे ओव्याचं झाड आहे का इथे? ओव्यासारखं वासाला. होय होय, बघा, आय थिंक हे ओव्याचंच आहे. ओव्यांचा पानाचा वास. चल अभि भावा, ऐ घ, बघा पूर्ण दरीच दरी, दरी खोऱ्यातून वाहू आपण पाय आपले. एक नंबर ओरिजिनल आहे महाराज. मित्रांनो चुकीचे शब्द वापरतोय, कॉमेडी करते जरा. झाडा खालून जायचं आहे. ये चढण कब खतम होगा बे. इकडनं जातोस म्हणतोस? कुठून जाऊया? मी ह्या साईडने जातो. इकडनं जरा चढायला जवळ आहेत खाचे. जवळ आहे पण माती आहे ना. एवढी नाही रे, खाचे आहेत ना, पण हे काय पायऱ्यांसारखं आहे बघ. हे बघ, तिकडनं उलट रिस्की आहे जरा. तुला वाटतं तेवढं हे नाही बघ ना. इजी. आलो थोडं तरी जवळ आलं वाटतं, असं मला दर 5 मिनिटांनी वाटतंय. ये बड़ी अच्छी बात कही आप. हे बघा, इथं नाही मित्र रोड, इकडनं नाही, इकडनं नाही, झाडी वाढल्यामुळे कळत नाही. हां आलो फायनली. डेस्टिनी पॉईंट दिसलेला आहे आम्हाला. 10-15 मिनटं, 10 मिनटं जास्तीत जास्त. आता इथे दर्शन घेऊ दत्त मंदिरात. आणि ही शिडीसुद्धा खतरनाक आहे असं ऐकून आहे मी, आणि पाहूनसुद्धा आहे, कारण मी व्हिडिओ बघितलेत. आता बघूया. मला पहिलं वाटलं इकडनं खाली गडावर जायला आहे, पण शिडीकडे जायलाच आहे हा रोड. हल नाही, इकडे खाली जाऊ शकता नीट. या एवढी पायवाट आहे. आय थिंक हीच गडाकडे जाते पायवाट खाली. अभि आय थिंक हीच वाट आहे ना, ती खाली गडाकडे जाते. खाली गुफा वगैरे आहे बोललं ना, तीच आहे. बघा इथनं नजारा, पूर्ण माथेरानचे डोंगर लाईन दिसते तिथे. तिथनं आलं आपण खालून, एवढं चढून ट्रेनचा आवाज येते खाली. मी इथं मंदिराच्या इथे पायथ्याच्या इथेच थांबलो आहे. शूज वगैरे काढून ठेवलेत मी. आपल्याबरोबर जे 3 मित्र होते, जे आपले बोललो सबस्क्रायबर झालेत नवीनच, ते चुकलेत वाट. इथनं खालनं आले ते, त्याच्यामुळे त्यांना पुढे यायला वरती जागाच नाही. आता ते शोधताय, त्यातलं एक जरा तब्येतीने चांगला आहे, त्यामुळे त्याला तिथे चढायला होईल काय नाही माहीत नाही. कठीण आहे तो स्पॉट. तिथनं आता त्या चुकीच्या मार्गावरून येतात खरे. आले ना, आले, ठीक आहे. चला आता जरा दर्शन घेऊया दत्त मंदिरात जाऊन वरती. पुढे पब्लिकसुद्धा दिसते. हे चल ना, काढ ना शूज, फटाफट दर्शन घेऊ. आला, पडला बघ कसला. पडला जीव दिला पडला म्हणजे वरती येऊन थांबला असं ना, बसला. ठीक आहे आहे, सगळं नीट आहेत. चला हे बघा मित्रांनो, दत्त मंदिर या साईडने दरवाजा आतमध्ये जायला. खालचा नजारा बघा, पूर्ण नदी आहे खाली दिसते. सुकली पुढे गावात जाते. या साईडला माथेरान, या साईडला कडेवरचा गणपती दिसतोय तिकडे कॉर्नरला. ते बघा व्हाईट दिसतंय जरा छतासारखं, तिथेच आहे कडेवरचा गणपती. आणि टॉय ट्रेनचा रस्ता पूर्ण इकडेच आहे, तिकडे दिसते.
अरे म्हटलं असं हे नाही बोलत आहे की ठीक आहे म्हटलं मला असं काय सध्या काय नॉर्मलच वाटतंय. तेवढंच बोलतोय. A few moments later. मित्रांनो दर्शन वगैरे घेऊन झालं. आम्ही 10-15 मिनटं बसलो, थोडा नाश्ता केला हलका, म्हणजे आम्ही चिप्स वगैरे आणले होते ते. आणि हे मित्रसुद्धा निघालेत, ते सुद्धा वैतागले, त्यांना अजून माथेरानला जायचं आहे चालत चालत पूर्ण ट्रॅकवरून ते. तर आम्ही जाणार आता डायरेक्ट घरी. बघूया ब्लॉग जेवढा कंटिन्यू करता येईल तेवढा कंटिन्यू करतो मी खाली जाताना, कारण शक्यतो आम्ही पटापट जायचा विचार आहे. पटापट जेवढं उतरू तेवढं चांगलं आहे आम्हाला. झाले आता 12 वाजले, तर 11:30ला वरती पोचलो होतो. जवळपास 1.5 तास गेला. सगळं हॉल्ट. आर्यनगरमध्ये किती नंबरमध्ये? मठाचे इथे आणि खाली असे 2 हॉल्ट घेतले. सो 1.5 तास म्हणजे गेलेला आहे टोटल पोचायला. आता तिथे जायचं आहे आपल्याला खाली. बुरुज दिसतो तिथे. मी आपला ट्रेक समाप्त. मग आपण पुढे परत त्याच ट्रॅकवरून चालत जायचं. आणि ब्लॉग नंतर सेंड करू आपण. आणि हो, खाली जे बोललो ना केव्जला जायला आहे, तिथे जरा नॅरो आहे पूर्ण रोड. बघितला रोड म्हणजे रस्ता आहे तो नॅरो आहे पूर्ण. मित्रांनो इथून शिडी आहे ना, हा बघ इथूनच हा पायवाट जाते पुढे गुफेच्या साईडला. पण इथे झाडी बघ इथे वाढलेत. रस्ता तर एकदम छोटा आहे, अरुंद आहे, आणि खाली जाऊन पूर्ण झाडी आहेत. तिकडे रस्ता कुठे दिसत नाही. आमच्यापैकी ते 3 जण होते ना, ते गेले होते बोलले, पण पुढे जाऊन जागा समजत नव्हती कुठून जायचं. त्यामुळे आता तर नाही जाऊ शकत. नेक्स्ट टाईम कधी येऊ ना तेव्हा आपण कवर करू. ते मध्येच व्लॉग शूट करीन. बाकीचे तुम्हाला पॅच माहितीच आहेत. आता विचार आहे बुरुजावर जायचं. पहिलं थोडं थांबूया 5 मिनटं, बघू सीन वगैरे एन्जॉय करू. गाडी मारत असतं मुंबईच्या दिशेने. तर मित्रांनो आता हा पॅच आपण कवर केला आहे. खाली आलो आहे. इकडे बुरुज आहे. खाली कुठे जायचं? खाली इकडे ह्या साईडला. थोडं 5 मिनटं थांबू, मग आपण निघूया. 12:30 वाजेपर्यंत निघू. 12:30ला 10 मिनटं आहेत. इथे पूर्ण सिटी दिसते खालती. तसा बुरुज आहे बरं, रुंद आहे. भेटू परत. बाय बाय. चला ते मित्र निघाले, त्यांना पुढे माथेरानला जायचं चालत. ते पूर्ण ट्रॅकवरून चालत जाणार आहे. मगाशी बोललो सुद्धा असेल मी कदाचित. तर माझा इथे पाय स्लिप झाला आहे. बघा छोटी छोटी दगडी आहेत ना, त्याच्यावरून पाय स्लिप होतो आहे पटकन. त्यामुळे इथं येताना पण आरामातच या, कारण नुसते असे दगडी राहिले, अशी माती नाही आहे खाली, त्यांच्या रुतले नाहीत दगडी, त्यामुळे स्लिप होत आहेत पाय. म्हणजे शूज एवढे चांगले असून, हे बघा विचार करा, शूज एवढे चांगलेवाले असून स्लिप होतात. ह्याची तर काय अवस्था होत असेल मग. इथं तो रोपवे, तो बोलले ना मग अशी काका सामान वगैरे न्यायला रोपवे केलं होतं ते. तिकडे कड्यावरचं गणपती बघा. इकडनं एक रोपवे केलं आहे सामान वगैरे आणायसाठी वगैरे बुरुजाच्या इथनंच. हां इथे सगळं ओके आहे. इथे माती आहे. काय नाही, सरडा होता. इकडनं जाऊया. तिकडनं रिस्की जास्त वाटते. इकडनं पण कोणीतरी शेकोटी वगैरे केले रात्री येऊन. आरामात. बघूया आपण इथे येऊन. बघा मगाचा आपण आलो होतो ना तो पॅच, हा डोंगर गेलो की आपण आलो. आता एवढंच पॅच फक्त उतरायचं आहे शिडी हे करून. मग आपला जवळपास ट्रेक संपलेला आहे. तर बघा कड्यावरचं गणपती इकडे दिसतं पुढे. वरती नाही चढत येतं, रिस्क नाही घेत आहे. बघा माकड बघा कसं वरती चढलं आहे. अभिची आई ब्लॉग जर बघत असेल तर बघा, नेक्स्ट टाईम असं पाठव नका जर असं करत असेल तर. सारखा आता येणारच नाही. तर इथे एवढंसंच आहे बुरुज आता उरला आहे. बाकीचं सगळं पडलेलं दिसतंय बघा ना. आता तेवढे उरलेच नाहीत. हे ते उतरतात काय आताशी? अरे ते अजून तिथेच आहेत. आपल्याला तेवढा पॅच कवर करायचा अजून. ते पण ते झाडाचे इथे आहेत, मठाचे इथे. बघा हे जातो आहे रोपवे तिकडे. डायरेक्ट सामान वगैरे आणतात ना ते इकडनं आणायचे. आता तो सध्या बंद ठेवला आहे. चला आजच्या ब्लॉगवर तर मी इथेच ठेवतो. भेटूया अशाच कुठल्या तरी चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत येतो मी. चला.